नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत। भारतीय महिला संघाने काल म्हणजेच 2 नोव्हेंबरला इतिहास रचला आहे। डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या एकदिवसीय विश्वकप फायनल सामन्यात भारताने आफ्रिकेला पराभूत केले आणि प्रथमच विश्वकपवर आपले नाव कोरले। या अगोदर भारत 2 वेळा फायनलमध्ये पोहोचला होता, मात्र यावेळी टीम इंडियाने कोणतीही चूक न करता फायनल जिंकले। त्यामुळे आता कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा नंतर विश्वकप जिंकून देणारी हरमनप्रीत कौर चौथी तर पहिली महिला कर्णधार ठरली आहे। भारताने फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना शेफाली वर्माच्या तडाखेबाज 87 आणि ऑलराऊंडर दीप्ती शर्माच्या अर्धशतकीय 58 धावांच्या जोरावर आफ्रिकेसमोर 299 धावांचे टार्गेट ठेवले होते। प्रत्युत्तरादाखल आफ्रिका संघ 246 धावांवर ऑल आउट झाला। गोलंदाजीत देखील दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्माने उत्कृष्ट गोलंदाजी केली। दीप्तीने 5 तर शेफालीने 2 विकेट घेतल्या। आफ्रिकेच्या कर्णधार लोरा वाल्वेटने एकाकी झुंज दिली, तिने जबरदस्त शतक झळकावले। मात्र दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने टीम इंडियाने हा सामना 52 धावांच्या फरकाने जिंकला। या विश्वकपमध्ये सर्वच भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली। त्यात प्रतिका रावल, जेमिमा रोड्रिग्स, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांची कामगिरी कौतुकास्पद होती। विशेष करून दीप्ती शर्माने अष्टपैलू कामगिरी केली, तर स्मृती मानधना भारतासाठी रन मशीन ठरली आहे। आणि याच जबरदस्त कामगिरीमुळे भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करत आफ्रिकेला पराभूत करून पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वकप जिंकला। यामुळे सर्वच स्तरातून भारतीय महिला संघाचे स्वागत होत आहे। त्यामुळे आयसीसी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर आयसीसी कडून भारतीय महिला संघाला 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनेनुसार 40 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे। महिला क्रिकेटच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे। याशिवाय बीसीसीआयने महिला संघाला 51 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। तर दक्षिण आफ्रिकेला जेतेपद पटकावता आले नाही, पण त्यांनाही आतापर्यंतची सर्वात मोठी उपविजेता म्हणून रक्कम भेटणार आहे। दुसरे स्थान मिळवल्याबद्दल आफ्रिकन संघाला $2.24 म्हणजे सुमारे 20 कोटी रुपये मिळणार आहे। मित्रांनो, भारताच्या विजयाबद्दल तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा।